अक्षरा झाली प्रेग्नेंट। भुवनेश्वरी समोर आलं सत्य। आता काय वळण घेणार अक्षरा अधिपतीचं नातं? तुला शिकवेन चांगला धडा मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे। एकीकडे बघायला मिळतंय की अधिपतीचा आपल्या आई साहेबांवर जास्त विश्वास आहे तर अक्षरावर त्यांचा विश्वास नाही आणि अशातच अक्षराने घर सोडण्याचा निर्णय घेतला होता। आता येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की एकीकडे अक्षरा आता नदी समोर येऊन उभी आहे। तिथे प्रार्थना करत ती उभी असते तेवढ्यात भुवनेश्वरी तिथे येते आणि ती अक्षराला पुन्हा एकदा डेटून काहीही बोलायला सुरू करते। तिला म्हणते की पाण्याकडे काय बघताय, त्याच पाण्यात उडी मारा आणि मरून जा म्हणून, तुमची आता इथे काही गरज नाही। त्यानंतर अक्षरा त्यांना म्हणते की नेहमी पाण्याचा वाईटच का उपयोग करायचा, बरोबर तुम्हाला काही शिक्षण नाही आणि हे सगळं बोलताय ते बिना शिक्षणाचंच, कारण माणसाला शिक्षणाची सुद्धा गरज असते। कारण नुसतं पाण्याकडे बघितलं तरी ना आपल्याला आपल्यात काय आहे ते दिसतं, पाणी एका आईन्याचंच काम करतं म्हणून। तर दुसरीकडे अक्षराला त्या असं वाईट साईड बोलतच असतात की तेवढ्यात तिथे एंट्री होते दुर्गाची। दुर्गा येऊन भुवनेश्वरीला सांगते की तुम्ही त्यांना काहीही बोलू नका, अधिपतीचं बाळ त्यांच्या पोटात वाढते, अक्षरा प्रेग्नेंट आहे म्हणून। हे कळल्यावर मात्र भुवनेश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्यानंतर अक्षरा इथे आपल्या बाळाची आणि तिच्या नात्याची शांतीचं नदीकडे मागणं करते आणि पुढे बघायला मिळतंय की आता भुवनेश्वरी अक्षरा आणि तिच्या बाळाविरुद्ध नवीन डाव खेळणार आहे। ती म्हणते की आता अक्षराचं आणि तिच्या बाळाचं काहीतरी करावंच लागणार तरच माझ्या आयुष्यात शांती येईल म्हणून। बघणं फार महत्वाचं असणार आहे की अधिपतीला हे कधी कळणार की अक्षरा प्रेग्नेंट आहे की त्याआधीच भुवनेश्वरी घातपात करणार। तुम्ही किती इंटरेस्टेड आणि एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार।